षटतिला एकादशी 14 जानेवारीला बुधवारी आहे षटतिला एकादशी। या दिवशी मकर संक्रांती सुद्धा आहे, त्यामुळे हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। बघा नावातच आहे षटतिला म्हणजे तीळ। या जानेवारी महिन्यामध्ये बघा तिळाला अत्यंत महत्त्व असतं, त्यामुळे या महिन्यातल्या एकादशीचं नाव सुद्धा षटतिला एकादशी आहे। आपण बघा संक्रांतीला तिळगुळ देतो, रथसप्तमीला तिळाचं महत्त्व आहे। या महिन्यामध्ये आपण तिळाच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य देत असतो। बोरनान करताना सुद्धा या तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळ जे आहे ते मुलांवर टाकलं जातं। हळदी कुंकूमध्ये तिळगुळ दिलं जातं, तर त्यामुळे या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे। तसंच या एकादशीला तिळाला सुद्धा खूप महत्त्व आहे। म्हणून ही षटतिला एकादशी सोप्या पद्धतीने कशी साजरी करायची, हा दिवस म्हणजे या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं काय टाळायचं, त्यानंतर या दिवशी नैवेद्य वगैरे कुठला दाखवायचा, ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। षटतिला एकादशीला तीळ वापरून भगवान विष्णूंची पूजा केली जाते, त्यामुळे मनातल्या सगळ्या प्रकारच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ केली जाते। नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही तीळ आणि गुळ किंवा तिळगुळ असेल, तिळगुळाची चिक्की असेल, लाडू असेल, ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। यानंतर दान करताना सुद्धा तुम्हाला एकादशीच्या दिवशी यथाशक्ती तुम्हाला दान करायचं आहे। अन्न वस्त्र काही दान करा, पण त्यासोबत तुम्हाला तिळगुळ सुद्धा द्यायचं आहे। षटतिला एकादशीला बघा तिळाचे स्नान, तिळाचे उठणे, तिळाचे हवन, तिळाचे तर्पण, तिळभोजन आणि तिळदान हे 6 प्रकार आहेत। तर याच्यामुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणजे 6 तिळाचे हे 6 प्रकार आणि तीळ म्हणून षटतिला एकादशी असं याचं नाव आहे। तर या दिवशी बघा तुम्ही तिळ पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकतात, तिळाचं उठणं लावून आंघोळ करू शकतात। तिळाचं हवन म्हणजे बघा पंटीमध्ये तीळ घ्या, थोडेसे तांदूळ घ्या, कापूर टाका आणि हवन करायचं आहे। हवन म्हणजे फार मोठं अगदी असं काही नसतं। तिळाचं तर्पण करायचं आहे। तिळभोजन म्हणजे तुम्ही जेवणामध्ये थोडंसं कुठली भाजी करा, चपाती करा, भाकरी करा, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तीळ टाकायचं आहे। आणि तिळाचं दान म्हणजे तुम्ही काही दान करा, त्यासोबत तुम्हाला थोडंसं काय होईना तीळ जे आहे ते या दिवशी द्यायचं आहे। बघा या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते। हे व्रत जे आहे हे केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही कळत नकळतपणे चुका झालेल्या आहे, मोठ्यात मोठे छोटे छोटे काही पाप झाले असतील, तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते। ते पाप जे आहे ते नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते। म्हणून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। आता या दिवशी काय केले गेले पाहिजे, तर सगळ्यात पहिले बघा एकादशीच्या आदल्या दिवशी सुद्धा आपल्याला फार काही असं अगदी हेवी जेवण करायचं नसतं। जे एकादशीचा उपवास करतात त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे। साधं जेवण आपल्याला करायचं आहे आणि आदल्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास 7-7:30च्या आत जेवण करायचं आहे। त्यानंतर काही खायचं नाही आहे आणि एकादशीचं व्रत आपल्याला अगदी पहाटे सकाळपासून तुम्हाला पाळायचं आहे। उपवास करायचा असतो या दिवशी एकादशीचा। भले तुम्हाला उपवास शरीराच्या काही तुम्हाला आजार वगैरे असतील, गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात, त्यामुळे तुम्ही उपवास करणार नसाल, पण कमीत कमी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देवाची पूजा करायची आहे, ठीक आहे। यानंतर अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे। या दिवशी उपवास करायचा आहे। अंघोळ झाल्यानंतर देवांची पूजा करायची आहे, देवाच्या इथे दिवा लावायचा आहे आणि विधिवत तुम्ही बघा सगळ्या देवांना अंघोळ घालून अभिषेक करून जागेवर ठेवायचा आहे। आणि त्यानंतर भगवान विष्णू किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती असेल त्याला तुम्हाला धूप दीप चंदन लावायचं आहे, कपाळी धूप दीप ओवाळायचं आहे। नैवेद्य तुळशी तुम्ही विष्णूंना आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे। पंचामृताचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकतात आणि तीळ आणि गुळाचं नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचंच आहे, ठीक आहे। तिळापासून बनवलेल्या कुठल्याही पदार्थाचा नैवेद्य जो आहे तर तो तुम्ही या दिवशी दाखवू शकता। आणि उपवास नसेल केला, फक्त अशा पद्धतीने तुम्ही पूजा करून नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल। बघा आपल्या आयुष्यातले मोठ्यात मोठ्या अडचणी दुःख दूर करण्यासाठी ही एकादशी साजरी करायची असते। आणि बघा अजून या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, तर या दिवशी सकाळी लवकर उठायचंच आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला तिळाचं उठणं लावून आंघोळ, पाण्याच्या आंघोळीमध्ये पण तीळ टाकून आंघोळ करायची आहे। त्यानंतर पिवळ्या रंगाचे तुम्ही वस्त्र घालू शकतात। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दान करताना तीळ जे आहे, तीळ थोडं का होईना तुम्हाला तीळ आणि गुळ द्यायचं आहे, ठीक आहे। यासोबतच या दिवशी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे। तामसिक अन्न खायचं नाही, शक्यतो एकादशीला कांदा लसूण हा खाल्ला जात नाही। मांसाहार तर कटाक्षाने टाळायचा आहे। अंडे चालतील का वगैरे अजिबात नाही। या दिवशी ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे या एकादशीला तुम्हाला नियम पाळायचेच आहे। त्यानंतर एकादशीच्या दिवशी बघा दुसऱ्याचे इतरांचे कोणाचे कपडे घालू नका, आपले स्वतःचे साधे सुधे कपडे घाला।
इतरांचे कपडे घालू नका. घरामध्ये कुटुंबामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. भांडण वगैरे वादावाद शिवीगाळ हे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खोटं बोलायचं नाही आहे, कोणाची फसवणूक करायची नाही, कोणाचा अपमान करायचा नाही आहे. चिडचिड काही विनाकारण घरामध्ये चिडचिड केल्यामुळे त्या घराचं पण नुकसान होतं आणि स्वतःचं तर होतच होतं. आणि अमुक एक दिवशी हे नियम पाळलेच गेले पाहिजे. नेहमीच पाळले तर अतिउत्तम. पण आपण म्हणतो की घर आहे, घरामध्ये सगळे डोके वेगवेगळे असतात, त्यामुळे होतं. पण अमुक एक दिवशी आपल्याला हे नियम पाळायचेच आहे, कारण त्याचा फायदा आपल्यासाठी होत असतो, आपल्या घरासाठी होत असतो. आणि जो कोणी हे एकादशीचं व्रत करतं तर त्याला आयुष्यामध्ये सुखप्राप्ती होते, त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी येते. आणि बघा, कुठलेही शुभ दिवस एकादशीचं व्रत करणारे, अगदी कडक एकादशीचं व्रत पाळणारे खूप लोक आहे. आणि एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. पण कमीत कमी बघा, आपण सगळ्या एकादशी करत नाही तर अशा काही मोठ्या एकादशी आपण वर्षातून करायलाच पाहिजे. जसं आषाढी एकादशी, त्यानंतर ही जी आहे षटतिला एकादशी, हे आपण केलंच पाहिजे. आणि प्रत्येक एकादशीची अशी एक त्या दिवसाची एक प्रमुख एक कथा असते, तर ती आपल्याला वाचायची आहे. जसं षटतिला एकादशीची सुद्धा कथा आहे, पौराणिक कथा, व्रतकथा. ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मावत असेल तर नक्कीच पूर्ण कथा देईल. जर समजा मावली नाही तर तुम्ही गुगलवर जरी टाकलं षटतिला एकादशी व्रतकथा तरीसुद्धा तुम्हाला ती येईल. त्या दिवशी त्या कथा वाचण्याला महत्त्व असतं, म्हणजे ते व्रत जे आहे तर ते पूर्ण होतं असं म्हटलं जातं. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही षटतिला एकादशीचं व्रत करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूंची, विठ्ठल रुक्मिणींची तुम्हाला सेवा करायची आहे. त्यानंतर या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. तिळाला या दिवशी महत्त्व आहे. तिळाचं भोजन करा. तिळाच्या उटण्याने आंघोळ, पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायची आहे. तिळाचं दान करायचं आहे. तिळाचा होम करायचा आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे थोडक्यात म्हणजे तिळाचा वापर आपल्याला या दिवशी सगळ्या गोष्टींमध्ये करायचा आहे. तर ही षटतिला एकादशी तुम्हाला याची माहिती पटली असेल तर नक्की या गोष्टी करा. त्याचा 100% तुम्हाला लाभ होईल. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.